yesterday's lecture, we studied that the Kepler's law. Now, in this lecture, you have to study Newton's universal law of gravitation. With consideration of Kepler's law, Newton developed a law of universal law of gravitation. Universal law of gravitation काय आहे मग? Every object of the universe attract each other. Every object of the universe attract each other, and this is F is directly proportional to m1 m2 divided by d square. That means force between these two objects is directly proportional to the product of the masses of these objects and is inversely proportional to the distance between them. Let us m1 m2 are the two objects, m1 and m2 दोन ऑब्जेक्ट्स आहेत. हा जो m1 आहे तो याच्यावर हा F फोर्स अप्लाय करतो, त्याच वेळेस m2 सुद्धा याच्यावर हा फोर्स अप्लाय करतो, and distance between them is d. हा m1 जो ऑब्जेक्ट दाखवला आपण तो मोठा दाखवला, थोडासा m2 हा लहान दाखवला. Whenever m1 apply F force on m2 and m2 apply F force on m1 and the distance between them is d, then F is directly proportional to m1 into m2 upon d square. That means every object in the universe attract each other, and this force is directly proportional to the product of the masses between them, or masses of them, and the inversely proportional to the square of the distance between them. That is, F is equal to F is directly proportional to m1 m2 upon d square. Therefore, F is equal to G upon G into m1 into m2 divided by d square. Here, हा जो G आहे तो काय आहे? G ला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग आता याचे युनिट काय होईल? तर G चं आणि G ची व्हॅल्यू काय होईल आपल्याला चेक करायचं. तर आता G जर आपण इकडे घेतला, G इज इक्वल टू F इंटू डी स्क्वेअर डिवायडेड बाय m1 F इंटू डी स्क्वेअर. डी स्क्वेअर इकडे येतो आणि G m1 m2 खाली जाईल. मग आता याचं युनिट काय होईल मग G चं? तर G चं युनिट होईल F चं जे आहे न्यूटन, D मीटर स्क्वेअर, आणि m1 m2 हे मासेस असल्यामुळे आपण kg मध्ये हे करतो, पर kg स्क्वेअर. न्यूटन मीटर पर kg स्क्वेअर अशा पद्धतीने G चं युनिट होईल. आणि G ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर लिहिलंय, इथं पॉझिटिव्ह 2 दाखवलाय आणि या ठिकाणी लिहिते वेळेस -2 दाखवलाय. दोन्हीचा अर्थ एकच होतो, कारण हे अपॉन kg स्क्वेअर करत असताना इथं आपण इथं अपॉन केलं नाही म्हणून हे -2 इथं घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ही G ची व्हॅल्यू आलेली आहे.
तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय बघितलं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम. नाव आता याच्यामध्ये एक अजून आपण महत्वाचा पॉइंट बघू. आपला काय फॉर्म्युला तयार झाला आता F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. बरोबर. आता ह्या इफ पण पहिल्यांदा काय करायचं इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. या दोघांपैकी एकाचं डबल केला आपण. हे आपल्याकडे m1 m2 असेल. हे m1 होतं आपलं आणि हे m2 होतं. बरोबर. आपण काय केलं ह्या m1 चं मास आपण डबल केलं म्हणजे हा वाढवला m1 ला. m1 चं मास डबल केल्यानंतर हे काय होईल मग आता 2m1 आणि हे m2. आता इथं काय होईल यामध्ये जर आपण व्हॅल्यूज ठेवल्या जी 2m1 m2 अपॉन d स्क्वेअर. काय इथं चेंज झालं फक्त इफ द मास ऑफ द वन ऑफ द ऑब्जेक्ट इज डबल्ड देन फोर्स इज ऑल्सो doubled because force is directly proportional to the product of the masses of that object. Next अजून एक बघू याच्यामध्ये आपण if distance double if the distance between them is doubled then what is the effect on that force. परत हाच आपला फॉर्म्युला घेतला आपण F इज इक्वल टू G m1 m2. आता या ठिकाणी d स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय ठेवणार 2d ठेवणार. 2d चा स्क्वेअर दॅट मेक्स G m1 m2 डिवाइडेड बाय 4d स्क्वेअर. म्हणजे काय झालं इथं मला सांगा F इज 1/4 d स्क्वेअर. जर आपण या वरचा याचा विचारच केला नाही m1 m2 चा कारण त्याच्यामध्ये काही बदलच होणार नाही. फक्त कुठं बदल होणार डिस्टन्स मध्ये बदल होणार आहे. तर अशा वेळेस आपण काय इफ डिस्टन्स डबल if distance between the two objects is doubled then the force becomes 4 times less than the initial force. If force decreases because distance is inversely proportional to force. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे या ठिकाणी काय होतं फोर्स हा 4 च्या फॅक्टर मध्ये डिक्रीज होतो आणि अशा पद्धतीने हे दोन बदल आपल्याला दिसून येतात. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यामध्ये आपण बघितलं की मास ऑफ द वन ऑफ द ऑब्जेक्ट डबल केलं तर फोर्स डबल होतो. तर या ठिकाणी डिस्टन्स डबल केलं दोघांमधलं तर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स हे 4 पटीमध्ये डिक्रीज झालेलं दिसून येते. तर अशा पद्धतीने युनिव्हर्सल लॉ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ची आपण आज माहिती घेतली. उद्याच्या तासाला राहिलेला पुढचा आपण थँक्यू.